जय हिंद भावांनो. भावांनो, तुम्ही ही बातमी बघा. प्रजासत्ताक निमित्त ध्वजारोहणाला गिरीश महाजन हे नाशिकला आले होते. त्यांनी त्यांच्या भाषणात जाणून-बुजून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळला. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी माधवी जाधव यांनी त्यांना प्रश्न विचारले आणि उत्तर न आल्यामुळे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली. मुळात बाबासाहेबांचा उल्लेख प्रजासत्ताक दिनाला टाळणे हे मनुवादी असल्याचे लक्षण आहे. बिना बाबासाहेबांचा उल्लेख करता प्रजासत्ताक दिन हा साजराच होऊ शकत नाही, कारण संविधान बनवण्यात बाबासाहेबांचा हत्तीचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख जाणून-बुजून टाळणे हे मनुवादी असल्याचे लक्षण आहे. त्यानंतर गिरीश महाजन यांनी असे चुकून घडले म्हणून दिलगिरी व्यक्त केली. पण हे मुळात मनुवादी लोक आहे. यांना बाबासाहेबांचा फक्त फोटो हवा आहे. बाबासाहेबांच्या शिकवण आणि बाबासाहेबांच्या विचारांचा हे कायमस्वरूपी तिटकारा करतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजासत्ताक दिनाचा खरा मान ठेवून माधवी जाधव यांनी दाखवून दिले की बीजेपी RSS सारख्या मनुवादी वृत्तीला फक्त आंबेडकरवादीच लढा देऊ शकत आहे. बाकी सगळे शंड होऊन बसले आहेत. म्हणून जेव्हा कधी पण या मनुवादी विचाराचा विनाश होईल, तेव्हा त्याला कारणीभूत फक्त आंबेडकरवादीच विचार राहील. ही काळ्या दगडावरची सफेद रेष आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय भारत.